टेन्शन घेऊन जगू नका. शांत आयुष्य जगण्यासाठी करून पहा हे 10 उपाय. मित्रांनो, आजकालचं आयुष्य खूप धावपळीचं झालं आहे. सकाळ झाली की मनात आधीच टेन्शन सुरू होतं. कामावर वेळेवर पोहोचू का? आजचं काम नीट होईल का? बॉस ओरडेल का? घरात पैशांची चणचण कशी सोडू? कामाचं, पैशाचं, नात्यांचं, भविष्यातलं एक ना अनेक टेन्शन आपल्या मागे लागलेली असतात. यात आपण सतत कुणाशी तरी स्वतःची तुलना करत राहतो. तो पुढे गेला, हिचं लग्न झालं, त्याला यश मिळालं, याने कार घेतली, त्याने घर घेतलं आणि आपण मात्र मागेच राहिलो असं वाटत राहतं. हळूहळू ही भावना मनात घर करून बसते आणि जीवनातला आनंद कमी होत जातो. पण खरं सांगायचं तर प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो आणि प्रत्येकाची यश मिळवण्याची वेळही वेगवेगळी असते. कोणी लवकर यशाकडे पोहोचतो तर कोणी हळूहळू पोचतो, पण पोचतो हे मात्र नक्की. यासाठी प्रचंड पेशन्स असायला हवेत. टेन्शन घेऊन जगण्यात काय मजा आहे? आपण फक्त 99 वर्षांच्या करारावर या पृथ्वीवर आलो आहोत. म्हणूनच शांत, आनंदी आणि समाधानी आयुष्य जगणं खूप गरजेचं आहे. आणि ते शक्य आहे, फक्त आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी थोडी बदलली पाहिजे. चला तर पाहूयात, टेन्शन न घेता शांत आयुष्य जगण्यासाठी कोणते 10 उपाय करून पाहिले पाहिजेत. 1. सर्वात आधी स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करणे थांबवा. आपण सगळ्यात जास्त टेन्शन घेतो ते स्वतःची तुलना दुसऱ्यांशी केल्यामुळे. कारण तो इतका पुढे गेला आणि मी इथेच आहे असं सतत वाटत राहतं. एखादा मित्र किंवा मैत्रीण भेटली आणि तिच्यासोबत काही गप्पा-टप्पा झाल्या की लगेच आपण त्या व्यक्तीसोबत स्वतःची तुलना करू लागतो. ही किती पुढे गेली, हिला किती चांगला नवरा किंवा बायको मिळाली, हा गाडी घेऊन फिरतो आणि मी अजून तिथेच आहे. ही तुलना हळूहळू मन पोखरत जाते आणि आपला जगण्यातला आनंद कमी करते. त्याचा प्रवास आणि आपला प्रवास कधीच सारखा नसतो. त्याच्या अडचणी आपल्याला माहीत नसतात. तो काय करून तिथे पोचला हे तुम्ही जाणून घेतलेलं नसतं आणि असा निगेटिव्ह विचार करून आपल्या मेहनतीची किंमत आपणच कमी करत असतो. दुसऱ्यांचं आयुष्य वरवर सुंदर दिसतं, पण आत काय चाललंय हे कुणालाच माहिती नसतं. प्रत्येकाची वेळ ठरलेली असते. ती कधी लवकर तर कधी उशिरा, पण येतेच. तुलना केल्याने मनात असमाधान वाढतं, स्वतःवरचा विश्वास ढासळतो आणि आपण सतत अस्वस्थ राहतो. आज जिथे तुम्ही आहात तिथे प्रत्येकजण कधी ना कधी असतोच. हे लक्षात घ्या. आपला वेग आणि आपली दिशा वेगळी आहे. स्वतःचा प्रवास आपण शांतपणे स्वीकारला की मन हलकं होतं आणि आयुष्य थोडं शांत, आनंदी, समाधानी वाटायला लागतं. 2. सगळं आपल्या हातात नाही हे स्वीकारायला शिका. आपण सगळं स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवायचा प्रयत्न करतो. सगळं माझ्या म्हणण्याप्रमाणे झालं पाहिजे, मी म्हणतो तेच बरोबर असं आपल्याला वाटत असतं. पण आयुष्य तसं नसतं हे समजून घ्यायला हवं. सगळं आपल्या मनासारखं व्हावं अशी अपेक्षा ठेवली की निराशा वाढते. काही गोष्टी आपल्या हातात असतात तर काही गोष्टी नशिबावर सोडाव्या लागतात आणि हे मान्य न केल्यामुळेच टेन्शन वाढतं. आपण सतत विचार करत राहतो की हे असंच का झालं आणि तसं का नाही झालं. पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नसतं. जे आपल्या हातात नाही त्याचा विचार करून मन अजून अस्वस्थ करून स्वतःची झोप उडवू नका. आपल्या हातात असलेली कामं प्रामाणिकपणे करा आणि बाकी परमेश्वरावर सोडून द्या. सोडून देणं म्हणजे हार मानणं नाही, तर प्रयत्न करायचे. बाकी जे घडायचं ते घडतंच. यात मन शांत, समाधानी असेल तर हे सगळं पचवणं सोपं जातं आणि आयुष्य आनंदी वाटायला लागतं. 3. स्वतःशी थोडं बोला, स्वतःला वेळ द्या. आपण सगळ्यांसाठी वेळ काढतो. याच्याकडे जायचं आहे, त्याला भेटायचं आहे, याचं काम करायचं आहे, पण स्वतःसाठी वेळ तो मात्र अजिबात नाही आहे. मनात खूप काही साठलेलं असतं आणि ते कुणाला सांगायलाही वेळ नाही. ही मनात साठवलेली भावना हळूहळू थकवा निर्माण करते. आतली घुसमट वाढत जाते आणि टेन्शनही वाढतं. दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा. शांत बसून विचार करा की नक्की काय त्रास देतंय आणि काय हवंय. मनाशी बोललं की उत्तर मिळतं, कारण मनाला सगळं माहिती असतं. कधी रडावंसं वाटलं तर रडून घ्या, मोकळं व्हा, कारण डोळ्यातलं पाणी बाहेर आलं की मन हलकं होतं. स्वतःला समजून घ्या, स्वतःवर दया करा आणि सतत स्वतःला दोष देऊ नका. आपणही माणूस आहोत हे मान्य केलं की मन शांत होतं आणि आयुष्य थोडं निवांत वाटायला लागतं. 4. प्रत्येक गोष्टीला लगेच प्रतिक्रिया देऊ नका. कोणी काही बोललं की आपल्याला लगेच राग येतो, मन दुखतं आणि आपणही उलट उत्तर देतो, पण नंतर पश्चात्ताप होतो. त्या क्षणात दिलेली प्रतिक्रिया अनेकदा नात्यांमध्ये दुरावा निर्माण करते.
प्रत्येक गोष्टीला लगेच प्रतिक्रिया दिली की टेन्शनही वाढतं. म्हणून काही वेळ शांत राहणं खूप गरजेचं असतं. बॉस ओरडला म्हणून मी आत्ता लगेच नोकरी सोडतो असं म्हणणं योग्य आहे का? यातून आपलंच नुकसान होणार आहे. थोडा वेळ घ्या, श्वास घ्या आणि मग विचार करा की खरंच उत्तर देणं आवश्यक आहे का? कधीकधी गप्प राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. सगळ्यांशी वाद घालून काहीच मिळत नाही. उलट मन थकून जातं आणि शांतता हरवते. शांत राहणं कमजोरी नसून शहाणपण आहे. आणि आपल्या शांततेची किंमत ओळखली की आयुष्य जरा सुसह्य होतं. 5. आयुष्याच्या गतीशी थोडं जुळवून घ्या. आज आपल्याला सगळं पटकन हवंय. यश, पैसा, समाधान आणि त्यामुळे स्वतःवरचा ताण वाढतो. पण आयुष्याला स्वतःची गती असते आणि ती जबरदस्ती बदलता येत नाही. हळूहळू होणाऱ्या गोष्टी टिकाऊ असतात हे लक्षात घ्या. आज जमलं नाही म्हणजे सगळं संपलं असं नाही, हे स्वतःला समजवा. प्रयत्न सुरू ठेवा, पण स्वतःवर अनावश्यक दबाव आणू नका. थोडं थांबणं चुकीचं नाही. कधीकधी तोच थांबा आपल्याला पुन्हा उभं करतो. थोडा ब्रेक घ्या आणि पुन्हा नव्या ताकदीने सुरू करा. सतत धावत राहिलात तर मन थकून जातं. आयुष्याची मजा राहत नाही. म्हणून आपल्या गतीने चालायला शिका. हळू चाललं तरी चालेल, पण थांबू नका. कारण संयम ठेवलात तर यश मिळतंच आणि ते नक्कीच समाधान देणारं असतं. 6. लहान लहान गोष्टीत आनंद शोधायला शिका. आनंद मोठ्या गोष्टीतच मिळतो असं नाही, पण आपण तसं मानून बसतो. सकाळचा गरमागरम चहा, मुलांच्या चेहऱ्यावरचं निखळ हसू, आईवडिलांचं प्रेम, बायकोने मारलेली प्रेमळ मिठी, नवऱ्याचा समाधानी चेहरा, हेही आनंदच आहेत. पण आपण मोठ्या यशाच्या मागे धावताना हे लहान सुख विसरतो आणि मग आयुष्यात रिकामी पण वाटायला लागतं. दिवसात एखादी गोष्ट अशी करा जिच्याने मन खुश होईल. गाणं ऐका, चालायला जा, निसर्ग पहा आणि मोबाईल बाजूला ठेवा. अशा छोट्या क्षणांनी मनाला विश्रांती मिळते. लहान लहान आनंद असे साठवले की आयुष्य समृद्ध होतं. आनंदासाठी कारण शोधायची गरज नसते, तो आसपासच असतो. फक्त आपण उघड्या डोळ्यांनी आणि खुल्या मनाने तो पाहायला शिकलं पाहिजे. 7. नकार द्यायला शिका. बऱ्याच वेळा आपण सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला त्रास देत असतो. मन नसताना, इच्छा नसताना, अगदी जमत नसतानाही बऱ्याच गोष्टींना होकार देतो आणि मग आतून चिडचिड करत बसतो. ही चिडचिड हळूहळू टेन्शनमध्ये बदलते. जे शक्य नाही त्याला नाही म्हणायला शिका. नकार दिल्याने आपण वाईट ठरत नाही, तर स्वतःला त्रास होण्यापासून वाचवतो. स्वतःच्या लिमिट ओळखा, कारण तुमचा वेळ आणि ऊर्जा खूप महत्त्वाची आहे. सगळ्यांसाठी सगळं करता येत नाही हे मान्य केलं पाहिजे. मन थकलेलं असेल तर विश्रांती घ्या, कारण आपण बरे असलो तरच इतरांना आधार देऊ शकतो. नाही म्हणायला शिकलात की मनावरचा ताण आपोआप कमी होतो आणि आयुष्य हलकं फुलकं वाटायला लागतं. 8. आजचा दिवस पूर्ण जगा. आपण सतत उद्याची चिंता करतो किंवा कालच्या गोष्टीत अडकून बसतो. ती मला काल असं का बरं म्हणाली असेल, तो माझ्याबरोबर असं का वागतो, असे विचार करण्यात आपण दिवस वाया घालवतो आणि आजचा क्षण तुमच्या हातून निसटून जातो. हेच टेन्शनचं मूळ आहे. आज जे आहे ते स्वीकारा आणि त्यात आनंद शोधा, कारण उद्या काय होईल हे कुणालाच माहीत नसतं. आज नीट जेवा, नीट बोला, नीट काम करा आणि मनापासून हसा. दिवस चांगला गेला की मन समाधानी राहतं आणि भविष्यातल्या भीतीसुद्धा मनातून काढून टाका. जगणं अवघड वाटत असलं तरी आनंदी राहायला मनाला शिकवलं तर सगळं शक्य आहे. झोपडीत राहूनही आनंदी राहता येतं. हे कधीकधी बंगल्यात राहणाऱ्या माणसाला सुद्धा जमत नाही आणि तेच तर शांत आयुष्याचं खरं गुपित आहे. 9. कृतज्ञता ठेवा. आपल्याकडे काय नाही याकडे लक्ष देताना आपल्याकडे काय आहे हे आपण विसरतो आणि त्यामुळे दुःख वाढतं. सतत काहीतरी कमी आहे ही भावना मनाला त्रास देत राहते. दररोज थोडा वेळ काढून विचार करा की आपल्या आयुष्यात किती गोष्टी आहेत. छप्पर आहे, अन्न आहे, प्रेमाची माणसं आहेत, आरोग्य आहे, धडधाकट शरीर आहे. कृतज्ञतेची भावना मन शांत करते आणि नकारात्मक विचार कमी करते. तक्रार कमी झाली की समाधान आपोआप वाढतं. सगळंच नेहमी परिपूर्ण नसतं, पण पुरेसं असतं हे समजून घेतलं की आयुष्याकडे पाहण्याची नजर बदलते. 10. स्वतःवर प्रचंड विश्वास असू द्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं, कारण तोच आपला खरा आधार असतो. लोक काय म्हणतील याचा विचार करत बसलो तर आपली वाट चुकलीच म्हणून समजा. तुमची मेहनत कधीच वाया जात नाही. आज नाही तर उद्या फळ नक्की मिळतंच. थोडे पेशन्स ठेवा. स्वतःला कमी लेखू नका,
कारण तुम्ही खूप काही सहन करूनही आज उभे आहात, हीच तुमची ताकद आहे. चुका होतील, कधी अपयशही येईल, पण ते कायमचं नसतं. पडालही पण उठाल यावर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास असेल तर भीती कमी होते, टेन्शन कमी होतं आणि योग्य वेळ आल्यावर आपल्याला यश नक्कीच मिळतं. मित्रांनो, आयुष्य ही शर्यत नाही तर एक यात्रा आहे, ज्यात प्रत्येकाची वाट आणि वेळ वेगळी असते. त्यामुळे स्वतःला सतत घाई गडबडीत ठेवू नका आणि टेन्शन घेत बसू नका. थोडं थांबा, श्वास घ्या आणि स्वतःकडे प्रेमाने पहा. कोणी पहाटे 5 वाजता उठून दिवस सुरू करतो, तर कोणी रात्री 2पर्यंत मेहनत करतो. कोणी 22व्या वर्षी बिझनेस सुरू करतो, तर कोणी 35व्या वर्षी स्वप्न पाहायला सुरुवात करतो. काही लोक 2 वर्षात यशस्वी होतात, तर काहींना 10 वर्ष लागतात. पण दोघंही यशस्वी मात्र होतातच, आपापल्या वेळी. तुलना थांबवा. तुमचं आयुष्य, तुमचा प्रवास, तुमचं वेळापत्रक वेगळं आहे. उशीर झाला काही हरकत नाही. लवकर सुरुवात केली तरी घाई करू नका. जगायचं आहे, पण आपल्या पद्धतीने, शांतपणे, विश्वासाने. आपण जे आहोत ते पुरेसे आहोत हे मनापासून मान्य केलं की अर्धं टेन्शन तिथेच संपतं. सगळं लगेच मिळेलच असं नाही, पण जे मिळेल ते नक्कीच समाधान देणारं असेल. विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि आयुष्य आपल्या पद्धतीने, शांतपणे, विश्वासाने, टेन्शन फ्री जगा. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील, तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.